सोशल मीडियावरचा वापर काळजीपूर्वक करा। अंबड पोलीस ठाण्यात शांतता बैठक। अंबड पोलीस ठाण्यात शांतता कमिटीच्या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर म्हणाले, सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घ्यावी, कुणाची बदनामीकारक धार्मिक भावना दुखावणार नाही, त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा धोका निर्माण होईल अशी पोस्ट करू नये अथवा संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो, त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घ्यावी। एखाद्या कोणाची बदनामीकारक धार्मिक भावना दुखावणारा, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणारा मेसेज जर तुम्हाला आला असेल आणि तोच मेसेज तुम्ही इतरांना पाठवला तर तो सायबर क्राईम नुसार गुन्हा आहे। त्यामुळे पाठवणारा आणि तोच मेसेज आणखी त्यांना पुढे पाठवणारा सुद्धा दोषी ठरून त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो। वादग्रस्त पोस्ट वापरकर्त्यांनी करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये याची खबरदारी घ्यावी। वादग्रस्त पोस्टकडे पोलिसांचे लक्ष असून अशा घटना निदर्शनास येताच कायदेशीर कारवाई केली जाईल असे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी केले। यावेळी माजी नगरसेविका प्रतिमा पवार, मीनाक्षी जगदाळे, योगेश काकडे, संतोष सोनपसारे, विद्या शेडके, संजय भामरे, फारुख पठाण, दीपक मोकळ, कैलास मोरे, अजगर शेख, इस्लाम खान आदी शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते। राम मंदिराची, पुण्याची, परत आपल्याकडे काल परवा गुन्हा दाखल केला। लोक आजकाल काय झालं, हे फोन पोलीस भेटलंय, माकडाच्या आधी पोलीस म्हणतं ना तसा प्रकार हे भेटलंय आणि त्याचे जे माकडं आहेत ते काहीतरी ठिणग्या लावायचं काम करतात, काहीतरी टाकून देतात, काहीतरी हे होतं आणि जे चांगले बी लोक आहेत मग त्यांना थोडंसं कुठेतरी दुखावल्या जातं आणि आपण जर आता याच्यात भाग नाही घेतला तर काहीतरी मोठं होईल अशी एक असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि मग त्याच्यातून वेगळं ते कायदा त्याला बाधा निर्माण होईल असं काहीतरी कृत्य घडतं। आता आपण तेव्हा पाहिलं उपनगरला कितीतरी वेळा आम्ही थांबून होतो, हे झालं, शेवटी बरेच लोक गर्दी राहिली, गाड्या फुटल्या, लोकांना त्रास झाला। एक छोटीशी गोष्ट होती, छोटीशी म्हणजे गोष्ट तशी सिरियसच होती, पण त्याला हे टाकून दिलं याच्यावर तो नावानिराळा झाला आणि मग इतरांना त्याचा त्रास झाला। जे थांबले बिचारे, ज्यांनी आंदोलन त्यांनाही बराच वेळ गेला। स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक।